नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी टॉय बॅग किंवा लॉन्ड्री बॅग कशी घरच्या घरी स्टिच करायची आणि तेही अगदी झिरो कॉस्टमध्ये ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या बॅगमध्ये तुम्ही कपडे, मुलांचे खेळणे किंवा इतरही काही सामान असेल तर ते ऑर्गनाइज करून ठेवू शकता. तर अगदी सोप्या पद्धतीने शिकूयात. इथे मी लाइनिंगचं एक फॅब्रिक घेतलेलं आहे. वेस्ट फॅब्रिकच आहे. वेस्ट फॅब्रिकपासूनच ही बॅग तयार करणार आहोत. जेवढ्या मोठ्या मापाची तयार करायचं आहे तेवढ्या मोठ्या मापाची प्लेट घ्यायची आहे आणि फॅब्रिकवर ठेवून त्याचा एक सर्कल ड्रॉ करून कट करून घेतलेला आहे. याच्यामध्ये थिकनेससाठी यूज केलेला आहे इथे राईस बॅग. ही राईस बॅग आपण अशी वेस्ट म्हणून फेकून देतो, जर ती फेकून न देता असा रियूज त्याचा करू शकता तुम्ही. तर याचे मी डबल लेअर घेतलेला आहे राईस बॅगचा आणि तेवढ्याच मापाचं हे कटिंग करून घेतलेलं आहे. असे हे 2 पीस कट केलेले आहेत. हा स्क्वेअर सर्कल जो आहे तो कटिंग केलेला तो त्याच्यावर ठेवून सगळीकडून त्याला स्टिच करून घ्यायचा आहे. डबल लेअर वापरल्यामुळे त्याला थिकनेस चांगला येईल. हे मी स्टिच करून घेतलं. आता हे कटिंग करून घेतलंय साईडचा पार्ट. याचा एक सर्कल तयार झाला. आता याला मी मेन फॅब्रिक म्हणून एक बेडशीट, जुन्या बेडशीटचं कापड वापरलेलं आहे. तर इथे मी एक स्क्वेअर पीस कट करून घेतलेला आहे. मेन फॅब्रिक उलटं ठेवलंय, त्याच्यावर हा सर्कल ठेवायचा आहे. प्लास्टिक शीट आतल्या बाजूने गेली पाहिजे. चारही बाजूने स्टिच करायचं आहे आणि त्याच्यावर आडव्या आणि उभ्या स्टिच करून घ्यायचे. त्याच्यामुळे त्याचा थिकनेस चांगला येईल आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी स्टिच करून घेतलं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. असा हा सर्कल पीस आपल्याला मिळाला. याला एका ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मार्किंग केल्यानंतर टेपने संपूर्ण त्याचा जो राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे किती येतोय ते. जो राऊंड येईल त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा आहे. तर इथे राऊंड आलेला आहे 37 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे. स्टिचिंगसाठी 38 इंचचं शीट कट करून घ्यायचं आहे. इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, त्याला खाली लायनिंग लावलेलं आहे. मध्ये प्लास्टिकची शीट घातलेली आहे, जी प्लास्टिक बॅग आहे त्याची, आणि वरती हे मेन फॅब्रिक लावून त्याला उभ्या अशा स्टिच करून घेतलेला आहे. तर हा फॅब्रिकचा एक पीस जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे. त्याचं मेजरमेंट आहे 38 इंच आणि असं मेजरमेंट आहे. त्याची जी उंची आहे ती आहे 24 इंच. हा एक फॅब्रिकचा पीस रेडी करून घेतलेला आहे. दुसरा एक फॅब्रिकचा पीस घेतलेला आहे. त्याची जी लांबी आहे ती आहे 38 इंच आणि त्याची रुंदी जी आहे ती आहे 7 इंच. असा फक्त मेन फॅब्रिकचा एक पीस घेतलेला आहे. आता बेल्टसाठी कटिंग करून घ्यायचं आहे. तर 1 इंच रुंदी आणि 14 इंच लांबी असे 2 प्लास्टिकच्या शीट कट करून घेतलेल्या आहेत पट्ट्या. एक मेन फॅब्रिक घेतलेला आहे, त्याची रुंदी आहे 4 इंच. ही प्लास्टिकची पट्टी त्याच्यामध्ये ठेवून दोन्ही बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याचा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला स्टिच करून असे 2 बेल्ट तयार करून घ्यायचे. ही एक सिंगल पट्टी होती, तर इथून 3 इंच एक मार्किंग करायचं आहे आणि इथे दोन्ही बाजूला त्याला असं बारीक फोल्ड करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने दोन्ही साईडला करायचं आहे. इथे वरती नॉट घालण्यासाठी पहिल्यांदा एक छोटा फोल्ड करायचा आहे आणि मग 1 इंचाचा एक फोल्ड करायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नॉट आपल्याला घालता येईल. तर असं करून हे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बेल्ट रेडी करून घेतलेले आहेत आणि ही जी पट्टी आहे ती सुद्धा फोल्ड करून तयार करून घेतलेली आहे. इथे नॉट घालण्यासाठी हे अशा प्रकारे ओपन राहील. इथे मेन फॅब्रिकची ही शीट घेतलेली आहे, तिला बरोबर सेंटरला फोल्ड करायचं आहे. सेंटरला फोल्ड केल्यानंतर परत एकदा त्याचं सेंटरला फोल्ड करायचं आहे. तिथे दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटरचं. ही शीट ओपन करून घेतली आणि जे सेंटरचं मार्किंग होतं त्याच्या अलीकडे 3 इंच, पलीकडे 3 इंच असं मार्किंग केलं आहे दोन्ही साईडला आणि इथे असा बेल्ट लावून घ्यायचा आहे. दुसरीकडे जे मार्किंग केलं होतं सेंटरचं तिथून पण अलीकडे 3 इंच, पलीकडे 3 इंच असं मार्किंग करायचं आणि इथे दुसरा बेल्ट लावून घ्यायचा, त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बेल्ट लावून घेतले, त्याच्यावर ही जी पट्टी आपण तयार करून घेतली होती ती उलटी ठेवलेली आहे, त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. इथे पट्टी स्टिच करून घेतली. आता हे बरोबर सेंटरला फोल्ड केलं
आणि त्याचे जे ओपन बाजू आहेत त्या स्टिच करून घ्यायच्यात. अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची आहे. ही शिलाई करून झाली. इथे नॉट घालण्यासाठी हे ओपन ठेवलेलं आहे एवढा पार्ट. आता ह्याचे रफ एजेस दिसू नये म्हणून ज्या शॉपिंग बॅग मिळतात त्यातली एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे. ह्या फेकून न देता असं त्याचा रियूज करू शकतो. तर त्याची एक पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंचाची, 1.5 ते 2 इंचाची. ही रफ एजेसला लावून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते. तर इथे मी लावून घेतला आतल्या बाजूने. जो खालचा बेसचा सर्कल होता तो घेतलेला आहे आणि तो असा इथे स्टिच करून घ्यायचा आहे पूर्ण राऊंडवर. इथे स्टिच करून झालेला आहे. इथेही ज्या रफ एजेस आहेत त्याच्यावर सुद्धा ही पट्टी लावून घ्यायची आहे नॉन वोव्हनची. इथे लावून घेतलेली आहे. पाहू शकता फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आणि वरच्या बाजूने इथे मी एक नॉट तयार करून घेतलेली आहे. जी ओपन बाजू आहे तिथे नॉट घालून घ्यायची आहे. ही अशी अगदी वेस्ट फॅब्रिकपासून, वेस्ट मटेरियलपासून टॉय बॅग किंवा लॉन्ड्री बॅग तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण ह्याचा रियूज करू शकतो आणि याच्यामध्ये भरपूर असं कपडे तुम्ही स्टोअर करू शकता किंवा मुलांची खेळणी स्टोअर करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओ पाहता येतील. याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. तर ही बॅग कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याला पकडायलाही हँडल आहेत आणि शिवाय वरती जे आहे तर त्याला आपण इथे कापड लावलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधल्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा खराब होणार नाही, ते व्यवस्थित झाकलं जाईल. तू या पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.